कारण काय विधीचे नारद महर्षी काय केले त्याच्या मंदिरात थांबले कोणाच्या हनुमंतरायाच्या तिकडून वरात चालली होती वरात आणि वरात जात असताना म्हणजे काय भाग्य म्हणजे उजळले भाग्य आता आवगे चिंता वारे आवगे चिंता वारे आवगे चिंता वारे आवगे चिंता वारे उद्या बायको काय करत घरी यंदा फोडणीचा भात करत चहा घ्या म्हणे पाणी देईल आपण संन्यासी मागण पुढं तो पुढं उडल काय संन्यासी म्हणते मला काय म्हणते आणि आता म्हणले हरकत नाही म्हणून आपण आता लग्न करा मला वाटलं नारदाला वाटलं आता आपण बी लग्न म्हणून
भगवंताकडे गेले म्हणजे नारळ काय येणं गेलं पाण्यामध्ये नारळ ठेवायचं रात्री भक्ती कुणाची करतो टाइम आहे ना माझं काम आहे म्हणजे काय काम आहे मला लग्न करायचं देवाचा टोप खाली पडला पाण्याचं नारळ काढलं तुम्ही संन्यासी माणसं आणि सरळ म्हणता लग्न करायचे काय जास्त बरोबर म्हणले आधी ठेवलं तर काही प्रॉब्लेम नाही नावाच्या म्हणजे बुद्धीमध्ये पक्क पिंजले काय म्हणले पिंजले 8 दिवसाने या पण विसरून जातील वाटलं कृष्ण 8 दिवसांनी येणार काय लग्न नारद कोण काय मुलगी देणार पाहुण्या माणसाकडून मिळणार देवा मग असं करा ना तुम्हाला बायका किती द्यायच्या 16,100 तुम्हाला एवढ्या बायका का करायच्या त्या त्याच्या 4-5 मला द्या की देव म्हणताय हो आऊ उठला आपल्याच मुळावर काय आपल्याच मुळावर हो आपल्याच घरात बसावं लागला घेऊन ठेव ना ज्या ठिकाणी मी नसल त्या ठिकाणची मला मालकाची बायको कारण का 116,100 हे नरकासुराच्या ताब्यात मुली होत्या लक्षात ठेवा थोडक्यात सांगतो विषय बरोबर आहे का नरकासुराच्या ताब्यात ही मुली असताना त्या मुलीने सांगितलं की देवा आम्ही तुमच्या संग लग्न करू म्हणून दिवाळीमध्ये नरक चतुर्थी असते काय बरोबर का नरक चतुर्थी असते त्या दिवशी त्याला मारलेल्या नरक चतुर्थी त्याचा विषय भरपूर आहे सांगा विषय नाही आपल्याला आणि त्याच्याच काय झालं येतो सोडवलं भगवंतानी आणि त्यांच्या संग लग्न केले किती 16,100 मुली संग आणि लग्नाचे लग्न केले कोणाच्या 8 जण हा पट्टराणी 8 लक्षात ठेवा चला ज्या तेव्हा चालले मार कुठं रुक्मिणी माता जीव वाढवायचे असं म्हणजे नारद म्हणले पहिले तरी रुक्मिणी हापकायची काय म्हणले पैसे काय कोण आहे पैसे मालकीन कोण आहे लक्ष्मी लक्ष्मीचा हात लक्ष्मी देवाची नारदाने बघू पुढल्या घरात घेऊन तिथे गेल्यानंतर जामवंती महाराज हो इडा त्याची पाना नारदाने डोकावून पाहिलं पुढे गेल्यानंतर सत्यभामा पाय दावत पुढे गेले कालिंदच्या घरामध्ये भांडे घासत होते मित्रवंदा हे सगळं लक्षात ठेवा अशाप्रमाणे कारण का देव प्रत्येक ठिकाणी जायचं आहे कारण प्रत्येक ठिकाणी देव तिथं आहे लक्षात ठेवा न सांगता तुम्हाला कळू येते अंतर सर्व ठिकाणी आहे प्रमाण घेते आणि त्या टायमाला म्हणजे मी रोडने चाललो म्हटल्या बोळातून घुसले काय परत घेर मागे पार काय केला घेर माग प्रत्येक ठिकाणी देव कारण का किती रूप अनंत रूपे अनंत आणि नारद सांगितलं कठाळे देवा म्हणले ताण लागली म्हणजे मला पाणी प्यायचंय मायावी हिर निर्माण केली भगवंतानी नारद पाणी प्यायला गेले पाय घसरला नारद काय झाले त्या हिरीत पडले आणि हिरीत पडल्या बरोबर केली नाराजाची काय केलं नाराजाची नाराजीने केली आणि सांगितलं एक राजपुत्र असेल म्हणजे आपण लग्न करू लगेच राजपुत्राचं रूप धारण केलं कोण देवाने लग्न केले
भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, केला नारदाचा नाराधीन, 60 पोर झाले त्यावेळेला. भूत 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 जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. 60 पोरं झाले, 60. किती नाना? 60 पोरं झाले महाराज. आणि देवाने सांगितलं परत